नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 11 ऑगस्ट 2024 पासून ग्राउंड सुरू होता यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीत आणि 21 ऑगस्ट 2024 पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी आम्हाला रांगेमध्ये लागत आहे, जेणेकरून आमच्या बॅचमध्ये जास्त मुलं घेणार आहे, जेणेकरून आमचं या ठिकाणी जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असणार आहे. कारण की पहा यावर्षी भरपूर म्हणजे 60-70% असे नवीन विद्यार्थी की त्यांना माहित नाही की आपण कोणत्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी धावलं पाहिजे. ठीक आहे. आणि यावर्षी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये किती मुलं घेणार आहेत, जसं यारो नागपूरला 60-60 70-70 मुलं घेतले, तसं या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये मुलं घेणार आहे का, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये उभं राहायचं आहे, तुम्हाला कोणकोणत्या चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीला लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्टला आहे तर त्या विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टलाच त्या ठिकाणी ग्राउंड पाशी हजर राहतात. 10 तारखेला रात्री 7-8 वाजतापासून. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल तर त्या तारखेच्या 1 दिवस अगोदर तुम्हाला ग्राउंडवर हजर राहायचं आहे. कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून जे चालू झालेली राहते, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे. त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल बॅगेत आणायचे आहे. प्रत्येक याच्या तुम्हाला एक झेरॉक्स आणायचे आणि 50 फोटो आपल्याजवळ राहू द्या. जर समजा तुमची ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग निघत असेल तर. ठीक आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक बंच तुम्ही तयार करून घ्या आणि एक झेरॉक्सांचा बंच या ठिकाणी तयार करून ठेवा. आणि वरतो तुम्हाला 2च डॉक्युमेंट ठेवायचे, एक आपला आधार कार्ड आणि एक आपला हॉल तिकीट. आणि हॉल तिकीटला फोटो तुम्ही या ठिकाणी चिपकून घ्या. ठीक आहे. तर एवढे 2च डॉक्युमेंट तुम्हाला वरतं ठेवावं लागणार आणि बाकी सर्व तुम्हाला फाईलमध्ये ठेवायचं आहे. आणि जे पण विद्यार्थी खेड्यापाड्यातून येत असाल, कोणत्या पण गावातून येत असाल, ठीक आहे, परभणी झालं, नांदेड झालं, जालना झालं, तुम्ही कोणत्या खेड्यापाड्यातून लहान गावातून जर येत असाल भरतीला, तर 1 दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी पोहोचा आणि सोबत डब्बा वगैरे सुद्धा आणा जेवणाचा. त्याचबरोबर चादर वगैरे सुद्धा आपल्याजवळ असू द्या, कारण की या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसते, झोपण्याची व्यवस्था नसते, कुठेही या ठिकाणी झोपा लागते आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था नसते. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड न्या. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल तुम्हाला न्यावं लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे आणि नोटरी तुम्हाला न्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपलं एखादं राशन कार्ड असेल तर ते सुद्धा न्या. तर हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचंच न्यायचं, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा न्यायचं आणि नोटरी सुद्धा न्यायचं आहे. हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. नोटरी जे आपण विद्यार्थ्यांनी केली नसेल तर करून घ्या. 100 रुपयातच नोटरी करून भेटते. तर 100 रुपयाची नोटरी करून घ्या आणि 100 रुपयाचा तो स्टॅम्प वगैरे तुम्ही त्या नोटरीला लावू नका. त्याचा काही त्या ठिकाणी काम नाही, ते लावलं नाही तर काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे. भरपूर मुले 100 रुपयाचा स्टॅम्प लावते त्याला आणि 100 रुपये खर्च करून टाकते. ठीक आहे. तर 100 रुपयातच नोटरी भेटते करून. तुम्हाला काहीच करावं लागणार आहे. फक्त तुम्हाला वकिलाजवळ जावं लागणार आहे, ॲडव्होकेटच्या घरी जावं लागणार आहे आणि त्याला म्हणावं लागणार आहे की मला नोटरी करून घ्या. ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं याबद्दल. तर आता मी तुम्हाला मेन या ठिकाणी सांगतो की यारो छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी किती मुलं घेणार आहे. तर मी तुम्हाला सर्वात अगोदर उदाहरण देतो यारो नागपूरचं. ठीक आहे. तर यारो नागपूरला मागच्या वर्षी भरती झाली होती. ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांना सुद्धा विचारता. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जेव्हा यारो नागपूरचं ग्राउंड झालं होतं तर त्यावेळेस किती मुलं घेत आहे, फक्त 20-20 मुलं घेत आहे, 25-25 मुलं घेत आहे एका बॅचमध्ये. 100 मुले सोडे फक्त 20-25 मुलं घेत आहे. आणि ह्या वर्षी त्यांनी काय केलं, ह्या वर्षी त्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो 100 मुले सोडले, 100 पैकी 70-70 मुलं घेतले. ॲक्सिडेंटचे 50-50, 53-53 मुले त्यांनी यारो नागपूरला घेतले. कारण की आतापर्यंत यारो नागपूरमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो मी होतो, नाहीतर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता ते व्हिडिओ यारो नागपूरचे आहे, मी टाकलेले मुलांचे इंटरव्ह्यूचे. ठीक आहे. आणि एक सर्वात मेन विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं, मी यारो छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी येत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. माझ्या स्वतःच्या स्वयं खर्चाने या ठिकाणी येत आहे, तुमच्यासाठी या ठिकाणी येतं. कारण की भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर तुम्ही यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी या व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मी ज्या विद्यार्थी मित्रांनो खूप लांबून येत आहे, मी जर बघितलं तर मी अमरावतीच्या साईडचा,
अमरावतीवरून सुद्धा माझं गाव 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर जवळपास 500-600 किलोमीटर अंतरावर मी या ठिकाणी स्पेशल तुमच्यासाठी येता व्हिडिओ बनवण्यासाठी, ठीक आहे। कारण की तुमचे भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर व्हिडिओ बनवण्यासाठी या। पण ज्या विद्यार्थी मित्रांनो थोडा मला तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करता, सपोर्ट म्हणजे असा करता की बा ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं, तुम्ही रनिंगमध्ये जरी कटले तरी सुद्धा माझ्याजवळ इंटरव्ह्यू देण्यासाठी येता। कारण की तुम्ही जरी रनिंगमध्ये कटले तर मी व्हिडिओमध्ये हे नाही सांगणार आहे की बा तुम्ही रनिंगमध्ये कटले, फक्त मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची माहिती विचारणार आहे। किती मुलं सोडले, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, टायमिंग काय दिला 1600 मीटरसाठी, ॲक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, याबद्दलच मी ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बोलणार आहे, ठीक आहे। म्हणजे इंटरव्ह्यू द्यायच्या वेळेस तुम्ही शरमदा नका, माझ्याजवळ येऊन द्या। कारण की कसं आहे, तुम्ही जर इंटरव्ह्यू देसाल तेव्हाच ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बिनव्यर्थ या ठिकाणी ठरणार आहे। तुम्ही जर म्हणसाल आम्ही इंटरव्ह्यू देत नाही बा, आम्हाला घराकडे जायचं, आम्हाला शरम लागते, तर मग अशानं काय होईल, माझं जे बिनफालतू एवढे मोठे पैसे खर्च होणार आहे, बिनव्यर्थी माझं या ठिकाणी येणं होणार आहे, ठीक आहे। तर म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करता, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याजवळ येता, इंटरव्ह्यू देण्यासाठी माझ्याजवळ येता। तर मीच व्हिडिओमध्ये बोलणार आहे, फक्त थोडक्यात तुमच्यापासून माहिती ग्राउंडची त्या ठिकाणी घेणार आहे, ठीक आहे। तर एवढं सपोर्ट करा, मी तुम्हाला जास्त सपोर्ट करायला मागत नाही या ठिकाणी, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याजवळ येतात, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे चॅनल आहे जरी 84-85 हजार सबस्क्रायबर आहे, तर मी असं नाही समजते माझं चॅनल आहे, हे तुमचंच चॅनल आहे। या तुम्ही बोला यामध्ये, ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे, ठीक आहे। आता ह्या वर्षी यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये किती मुलं घेणार आहे, कारण की भरपूर मुलांची डिमांड होती की यावर एक व्हिडिओ आणाच, किती मुलं घेणार आहे। तर पहा मित्रांनो, हे तर आपण कन्फर्म सांगू नाही शकत की त्या ठिकाणी किती मुलं घेणार आहे, कारण की ते आर्मीवाल्यावर डिपेंड करते। मागच्या वर्षी यारो नागपूरचं ग्राउंड झालं, तर मागच्या वर्षी मुलांनी चंगाळा केल्या होत्या, त्यावेळेस आर्मीवाल्यांना तरच दिला होता, त्यामुळे त्यांच्या डोक्यात गेलं होतं, त्यामुळे त्यांनी कमी मुलं घेतले होते। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगरला सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी एक विचार करा, मागच्या वर्षी सुद्धा मुलांनी त्या ठिकाणी चंगाळा केल्या होत्या, मस्ती केल्या होत्या, त्यामुळे सुद्धा त्यांनी मुलं कमी घेतले होते। म्हणजे त्यांच्या डोक्यात जर गेलं विद्यार्थी मित्रांनो तर ते काही करू शकते, त्यांना काटायचं असलं तर कुठेही काढू शकते, एक लक्षात ठेवा। आणि मागच्या वर्षी मुलांना कमी घेतलं होतं कारण की मुलं चंगाळा करत, आणि यावर्षी जर बघितलं, यावर्षी जवळपास 70%-80% मुले नवीन आहे आणि भरपूर मुले चुपचाप त्या ठिकाणी देवासारखे त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। काहीच कल्ला नाही, काहीच चंगाळा वगैरे काही नाही, काहीच चंगाळा नाही, त्या ठिकाणी एकदम शांत देवासारखे मुलं त्या ठिकाणी बसले होते। त्यामुळे त्यांच्या बॅचचे 60-60, 70-70 मुलं घेतले, हे या ठिकाणी रियालिटी आहे, ठीक आहे। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शांत राहणार आहे, जेव्हा गेटच्या समोर ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असणार आहे, शांत जर तुम्ही देवासारखे त्या ठिकाणी राहिले तर नक्कीच तुमच्या बॅचमध्ये जास्त मुले ते घेणार आहे, टायमिंग सुद्धा तुम्हाला चांगले दिले जाणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की आम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये राहत आहे। पहा, मी यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी येत आहे, स्पेशल तुमचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येत आहे। मी सर्वच बॅचचे इंटरव्ह्यू घेत जाणार आहे 11 तारखेपासून, पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, चौथी बॅच, 5वी बॅच। तर तुम्हाला सर्वच व्हिडिओ पाहायचे, ह्या 5ही बॅचचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे आणि यावरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बॅचमध्ये जास्त मुलं घेतल्या जात आहे। सर्वात जास्त तुम्हाला हा या ठिकाणी तर्क लावावा लागणार आहे। मी तुम्हाला एवढं म्हणन नाही की ह्याच बॅचला तुम्ही बसा, तुम्हाला हा डोकं लावत आहे, तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघावे लागणार आहे। मी 5ही बॅचचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू टाकणार आहे मुलांची की पहिल्या बॅचमध्ये किती घेतले, ॲक्सिलेंटसाठी टायमिंग काय, सेकंड ग्रुपसाठी टायमिंग काय आहे, किती मुलं घेतले, ॲक्सिलेंटचे सेकंड ग्रुपचे किती घेतले। तर ह्या 5ही बॅचेतले मी मुलांची इंटरव्ह्यू घेत जाईन प्रत्येक दिवशी, आणि तुम्हाला जे एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये उभं राहायचं आहे। ज्या बॅचमध्ये सर्वात जास्त मुलं घेत असेल तर त्या बॅचमध्ये तुम्हाला राहायचं आहे रांगेमध्ये। जर समजा रोजच्या रोज पहिल्याच बॅचमध्ये जास्त मुलं घेणार आहे बा, 60-70 म्हणा, 50 जास्त जर मुले पहिल्या बॅचमध्ये घेतलं जाणार आहे, दुसऱ्या दिवशी म्हणा ज्या बॅचमध्ये, तर तुम्हाला सुद्धा त्याच बॅचमध्ये रांगेमध्ये लागावं लागणार आहे। त्याच बॅचमध्ये जर तुम्ही रांगेमध्ये लागले तर नक्कीच तुमच्या बॅचमध्ये सुद्धा जास्त मुलं घेणार आहे। तर हा तर्क तुम्हाला या ठिकाणी लावावा लागणार आहे। मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही ह्याच बॅचमध्ये जा, ते तुमच्यावर, आणि पहिल्या बॅचमध्ये जर यायचं असेल तर सगळ्यात समोर रांगेमध्ये लागा लागते 100 मुलाच्या मनामध्ये, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।